त्याचप्रमाणे आता मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण बघतोय की ह्याच्यामध्ये आपण बस स्टँडवरचं संभाजी महाराज पुतळ्याच्या शेजारचं संपूर्ण अतिक्रमण काढून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे येत्या गुरुवारी आता पोस्टाकडे जे अतिक्रमण आहे ते काढून घेतोय आणि वाहतूक व्यवस्था कशा प्रकारे चांगली होईल या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय. 2024 मध्ये 74 प्राणांतिक म्हणजे फॅटल अपघात झाले होते. त्यामध्ये 2024 मध्ये 129 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. 2025 मध्ये 64 प्राणांतिक अपघात झाले होते. त्यामध्ये 119 जण मयत आहेत. आणि आता जानेवारी पासून ते आतापर्यंत जो 31 जुलैचा कालावधी आहे त्यामध्ये 33 प्राणांतिक अपघात दाखल झालेले आहेत. त्यामध्ये मरणाऱ्याची संख्या 65 आहे. तर त्या अनुषंगानं आपलं फॅटलचं प्रमाण आपल्या हद्दीमध्ये आपल्याला कमी करायचं आहे. जे मोहोळचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये फॅटलचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. त्या अनुषंगानं आपण जोरदार तयारी केलेली आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीररित्या जे मीडियन ओपन केलेले आहेत रस्त्यावर आपल्या हायवेवर ते सुद्धा ज्या ठिकाणी त्याचा सगळा डाटा आमच्याकडे आहे त्या ठिकाणी NHAची मदत घेऊन ते जे इलिगल मीडियन आहेत ओपन केलेले ते त्या ठिकाणी आपण ते बंद करून घेतोय. एकदा बंद केल्यानंतर पुन्हा जर कोणी ते ओपन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये रितसर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आम्ही दोषारोपपत्र पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे. तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे ज्या ठिकाणी अपघात होतात अपघाताचं प्रमाण जास्त आहे तिथल्या त्या संबंधित गावातल्या युवकांना प्रोत्साहन देऊन त्यामध्ये मृत्युंजय दूत म्हणून एक संकल्पना आहे. ते माननीय SP सरांच्या संकल्पनेतून तयार झालेली संकल्पना आहे. त्यामध्ये एखादा अपघात एखाद्या गावाच्या हद्दीमध्ये जे हायवेवर जी गाव आहेत त्यामध्ये झाल्यानंतर तात्काळ तिथला जो मृत्युंजय जो दूत आहे तिथला जो आम्ही ते व्हॉट्सअप ग्रुप त्याचा बनवतोय ते तात्काळ त्यांना त्या ठिकाणी मदत दिली जाईल आणि अपघाताच्या अनुषंगाने त्यांना वेळेचं उपचार देणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांची मदत घेतली जाणार आहे आणि जे मृत्युंजय जे दूत आहेत चांगल्या प्रकारचं काम करणार आहेत त्यांचं प्रशस्तीपत्रक देऊन माननीय SP सरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. अशा प्रकारचं नियोजन आहे. त्याप्रमाणे सध्या वाटचाल चालू आहे.